तो तेरी नानी याद आ जाएगी। अरे है नानीचं सोड, तू आमच्या जागेवर उभा इथे ध्यानात ठेव. मुझे धमकाता है जंगली आदिवासी युसुफ खान. साहब चलो साहब चलो साहब. घाबरला रे. बिरसा चलो, मैंने तुम्हें अटक किया है. अटक केलीस का? सरकार के खिलाफ बगावत करने के जुर्म में मैं तुम्हें अटक करता हूं. भगवान? कौन भगवान? क्या कोई भी जंगली आदिवासी भगवान बन सकता है क्या? लोगों को उल्लू बना रहा है. एक डंडा पड़ेगा ना तो तेरी भगवानगिरी निकल जाएगी. युसुफ खान! बढ़िया रे. की जय. बिरसा भगवान की जय. बिरसा भगवान की जोहार बिरसा. जोहार. मागं आपण चालकाटला बैठक घेतली, त्यानंतर मी सगळ्याच ठिकाणी बैठका घेतल्या. सगळ्यांना मी तेच सांगत आलो, आज तुमच्यापाशी बोलणार आहे. बोल. आपल्याकडे दोन वाटा आहेत. एक वाट सलूक करायची, शांतीची. अरे पण भगवान, या शांतीच्या वाटेला खरंच मुंडांच्या हातात राज येईल? शांतीच्या वाटेने गेलं तर किती दिवसांनी यश मिळेल हे मी सांगू शकणार नाही. या वाटेने फार वेळ लागेल. तुम्ही जुने सरदार, तुम्हाला मी काय सांगणार? पण शांतीच्या वाटेवर तर फार काटर आहे भगवाना. कायद्या कानूनच्या वाटेनं फार फसवणूक झाली आज पावतो आपण. दुसरी कोणती वाट? लढाईचा मार्ग. लढाईचा का? त्या वाटेनं काटा नाहीत? जरूर आहेत. मग लढाईच्या वाटेनं फार काटर, दुःख तर त्याहूनही जास्त. एखाद्या वेळेस संसार सोडावा लागल, उपाशी मरावं लागल, जैलात जाऊन पडावं लागल. पण आता हे टळायचं नाही. आधीच सांगतो, या वाटेने गेलं तर शरीर राहील का पडल याचा विचार करून चालणार नाही. ऐका तर मग, आपण सारे बिरसाईत आहोत. आता आपल्याकडे फार वेळ नाही. आतापर्यंत विचार करत होतो, मुंडा आदिवासींचा दुश्मन कोण? कोण आमचा दुश्मन? जमीनदार, सोददार, सावकार, की आपली खूटकांटरी गावं सावकाराच्या हाती उचलून दिली ते ब्रिटिश सरकार आपलं दुश्मन. दुश्मन साऱ्यांसोबत लढत द्यायची आहे. बाप हो, आजपर्यंत मुंडांनी अशी लढाई कधीच केली नाही. साऱ्या ब्रिटिश सरकार बरोबर लढाई, साऱ्या दिकून बरोबर लढाई. आणि मग आपली जंगलं आहेत. आपण जंगलात पहाडात घुसू, ठाणी बसू. त्यांच्याकडे बंदुका आहेत, पण बंदुका किती जण चालवणार? आपण हजारो आहोत. आतापासून दोन प्रकारचं काम करायचं. एक आपल्या धर्माचं आणि दुसरं लढाईचं. आता हळूहळू काम करून चालणार नाही. सारे जण एक साथ बरोबरीनं काम करणार. नाणक जमवायचं, रसद जमवणं, मोर्चे बांधणं, सगळी कामे एक साथ. पहिल्यांदा आपण आपली मंदिरे ताब्यात घ्यायला हवी. तेव्हा छुटिया आणि जगन्नाथपुरी हे आपलं मंदिर आपण आपल्या ताब्यात घेऊ. एकेकाळी हे मंदिर आपलं होतं. ज्याप्रमाणे आपल्याला पगडी, पायगोळ, धोतर घालायची बंदी, काशीच्या तांब्याच्या पितळात जेवायची बंदी, आपल्याला उच्चासनावर बसायची बंदी, त्याचप्रमाणे मंदिरात शिरायची बंदी. मुंडाची मूळ राजधानी नवरतनगड
त्या किल्ल्यातून पाणी आणू, माती आणू, ताबा घेऊ. आता धीमी धीमी लढाई बंद. सारे जण एक साथ लढणार. चला तयार व्हा. गुलगुलान जारी रहे. गुलगुलान जारी रहे. अब न रुका है, कभी न रुकेगा. अब न झुका है, कभी न झुकेगा. अब न रुका है, कभी न रुकेगा. अब न झुका है, कभी न झुकेगा. आगे आगे बढ़ रहा, बढ़ता ही जाएगा. बुलबुला जारी है और जारी रहेगा. बुलबुला जारी है और जारी रहेगा. इस मिट्टी की शान है हम, इस मिट्टी की जान है हम. इस मिट्टी की शान है हम, इस मिट्टी की जान है हम. वतन हमारा हम उसके, वतन की अब पहचान है हम. अपना हटा है, कभी न हटेगा. अपना कटा है, कभी न कटेगा. अपना हटा है, कभी न हटेगा. अपना कटा है, कभी न कटेगा. आगे आगे चल रहा, चलता ही जाएगा. बुलबुला जारी है और जारी रहेगा. बुलबुला जारी है और जारी रहेगा. बुलबुला 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 येत आहे. हुजूर, बहुतेक त्यांनी लढाईला सुरुवात केली आहे. आपल्यावर हल्ला होणार हुजूर. ओ इन्स्पेक्टर, तुम्ही भाव रेडी ठेवा. तुम्ही राज्य रिजर्व पोलीस सायकोला पाठवून द्या आणि कॅप्टन रोजला सोबत घेऊन 40 बंदूकदारी घेऊन सज्ज राहा. वी शुड रेडी फॉर बॅटल.
डोंबारी बुरू चारी बाजूनं घेरला. सैल रकाबच्या पहाडावर रक्तपात झाला. हजारो मुंडा माणसांची कत्तल झाली. चहू बाजूनी गोळ्यांचा वर्षाव. त्या पुढं धनुष्याचे तीर कुठपर्यंत पुरणार. गुराढोरासारखी मुंडा आदिवासी माणसांची हत्या झाली. धानी पकडला, धर्मी पकडला, भुरा पकडला, बाजिया पकडला, परान पहाड पकडला, टोंका पकडला. साऱ्या बिरसाईतांची मोरकी माणसं पकडल्या गेली. आणि बिरसा भगवान जानो बाळ भटकत होता. या रानातून त्या रानात, या पहाडावरून त्या पहाडावर बिरसा पळत होता. आणि इंग्रज सरकारचे पोलीस भुकेल्या कुत्र्यांसारखे भगवानाच्या पाठी पाठी धावत होते. इंग्रज सरकार धूर्त कपटी त्यानं बिरसा भगवानावर 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं. गावागावात दवंड्या फिरवण्यात आल्या. जो कोणी बिरसाला पकडून देईल त्याचा माग सांगेल त्याला 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. बक्षिसाचा तुकडा पाहून शशीभूषण राय आणि माझी तावरिया या कुत्र्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. बिरसा भगवान, शाली, परमी रात्रंदिवस जंगल पहाडात पळून पळून थकून गेले. पोरहाच्या जंगलात बिरसा निघला. परमीच्या पोटात भुकेचं काम. तिनं 3 दगडाची चूल मांडली आणि खासभर भात रांधण्यासाठी. चुलीचा धूर आकाशात गेला आणि धुराच्या मागावर शत्रू आला. 3 फेब्रुवारी 1900 एका बेसावध क्षणी बिरसाला पकडलं आणि रांचीच्या जेलमध्ये नेलं. भगवानाला पकडलं रे, भगवानाला पकडलं रे, भगवानाला पकडलं रे. Mr. Deshi, you are a great man. No. I am not great. But Mr. Anderson, now you are a very important man. But how? Because you are a jailer of this jail. अरे हे काय गोष्ट असते ती. Everyone know it. But Birsa is here. हे कुठं माहितीये? Birsa is very danger man. Birsa? Danger? But how? Birsa is only 25-year-old man. You don't see his age. Birsa is a very danger man. Mr. Deputy Commissioner Treadwell, I don't know how is the danger. Of course, you cannot know it. अरे या जंगलात आम्ही जातो, लढाया आम्ही करतो, गोळ्या आम्ही मारतो, गोळ्या आम्ही खातो, गुन्हेगारांना पकडून आम्हीच तुमच्याकडे आणून देतो. मग तुम्हाला कसे करणार? मिस्टर देशी, मी तुमच्या हार्डवर्क बद्दल कधी डाऊट घेतलाय का? और मानना पड़ेगा कैप्टन रोज को, कैप्टन और उसके सोल्जर नहीं होते तो बिरसा को पकड़ना इम्पॉसिबल था. अरे ऐसे कैसे कह सकते हो तुम चला?
हजारों पैसों का लालची शशिभूषण राय और माझी या तामी या बिरसा के ठिकानों का पता नहीं बताते तो? और नहीं, ये भी बराबर है। मैं अभी भी चकित हूँ कि इतने कम उम्र में बिरसा ने इतना सारा कैसा किया। This is wonder, but बिरसा did it. बिरसा बहुत होशियार आदमी है। उसने सबसे पहले खुद को ही भगवान घोषित कर दिया। भगवान के पीछे लोग आने लगे तो उसने अंग्रेज सरकार के खिलाफ की बगावत शुरू कर दी। सच पूछो तो फिर साहब, क्या अपने अंग्रेज लोग जुलूम तो नहीं करते? यस यस, ये भी एक सच्चाई है। शराबें कभी कभी दिल की बात फोटो पे आ ही जाती है। अरे बातों को छोड़ो, पैमाना तो बनाओ। यस। Yes. 24 डिसेंबर 1899 ला बिरसाने हमला केला. शैलपकाच्या पहाडीवर कितीतरी मुंड आदिवासी मरून पडले, पण लढाई चालूच. फार चिट्टे लोक आहेत. जंगलात राहून त्यांच्यात फारसा काटकपणा आलाय. कशाला कशाला म्हणून हार मानायला तयार नाही ते. 24 डिसेंबर 1899 ला हमला केला, बट 3 फरवरी 19 पर्यंत बिरसा सापडला नाही. हे आश्चर्य नाही काय? अरे काय आश्चर्य आहे. हे जंगल पाहिलं, पहाड पाहिलेत, हे उंच उंच पहाड, घनदाट जंगल. दिवसाही या जंगलात फिरायला भीती वाटावी. रस्ता नाही, कोण कोणीकडे गेला याचा पत्ता लागत नाही. एकदा जंगलात घुसलं की बाहेर कसं निघावं हे कळत नाही. हीच तर शॉपरांची भेशी. कोणतं जनावर कुठल्या झुडपावरून हमला करेल हे सांगता येत नाही. अरे आपल्याच पायाचा आवाज आपल्याला घाबरवतो. इतका भयावह जंगल. बिरसा अशा जंगलाने फिरत होता. आपल्याला काय जंगलची माहिती असते? पाणी पाणी, अरे पाणी पाजारं कुणीतरी. व्हॉट? पाणी? अरे अरे तुम्ही चांगली आदिवासी आमच्या अंग्रेज सरकारला पाणी पाजणार होतात ना? जास्त गरूर करू नका, ती पण येईल. तुम्ही पाण्याजवळ पाणी पाणी करत म्हणाल. ओ, अजून विश्वास? अरे अरे तुमचा तो भगवान आम्ही पकडला ना. झूट झूट बोलताय तुम्ही. बिरसा हा जंगलचा छावा आहे. हे जंगल आपल्या लेकराला तुमच्या हवाली कसं करल? बिरसा एक उंच पहाडावरून कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा आहे. त्याच्या बेदाग व्यक्तिमत्वाला तुम्ही कलंकित करू शकणार नाही. उंच आकाशातील काळ्याभोर ढगातून लगलगणारी वीज म्हणजे बिरसा. त्या तडपणाऱ्या विजेला पकडण्याची ताकद आहे तुमच्यात. बिरसा म्हणजे तुफान वादळाचं नाव. वादळाला कोणी कैद करून ठेवू शकत नाही. बिरसाच्या जांभईपुढे वाघाची डरकाळी फिकी पडावी इतका प्रचंड विद्रोह म्हणजे बिरसा. आदिमांच्या उरातील धगधगणारा ज्वालामुखी म्हणजे बिरसा. आणि जे जे या ज्वालामुखीच्या तोंडावर झाकण ठेवण्याचा प्रयत्न करतील त्याची राख झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान सापडत नाही, भगवान सापडत नाही, भगवान मरत नाही. चुप है. भगवानाला मरण आहे, भगवान मरणार आहे, इथेच मरणार आहे, तुमच्या समोर मरणार आहे. आय एम राईट दिशी. Yes, yes, Mr. Anderson. ते त्याला माहित आहे या जेलमधल्या प्रत्येक कैद्याचे जीवन आजवर माझ्या हातात आहे. मीच या जेलमधला भगवान, तुमचा भगवान. झूट झूट. Why, Mr. Amulya? Mr. DC, he is a man.
he's a man, then who I am? I don't know, sir. Dr. Amulya, you are right. Because you are also bloody Indian. मिस्टर DC, मी कोणालाही शिकू शकत नाही कोणी कसं कोणाशी बोलावं ते. तो आपापल्या संस्कृतीचा सभ्यपणा असतो. फरके दिया सारा मजा किरकिरा कर दिया बिरसाला पकड़ाचा एंजॉय करी तो तुमने सब खत्म कर दिया. Mr. Anderson, where is Birsa? बिरसा आटल्या खोलीत आहे सर. त्याला घेऊन या. यस सर. Mr. Amulya, what's your opinion? कशाबद्दल सर? बिरसाच्या गिरफ्तारीबद्दल? मला वाटते सर लवकरात लवकर कोर्टात खटला उभा राहायला पाहिजे. त्यांचा न्याय निवाडा झाला पाहिजे सर. म्हणजे अंग्रेज सरकार अन्याय नाही आहे असं म्हणायचं का तुम्हाला? तसं नाही सर, पण ह्या मुंडा आदिवासींची भाषा मुंडारी. वकील काय बोलतात, जज साहेब काय बोलतात हे त्यांना कळत नाही आणि हे काय बोलतात ते त्यांना कळत नाही. Then what can I do? मला वाटते सर मुंडारी आणि इंग्रजी जाणणारा माणूस ट्रान्सलेटर नेमावा. बॅरिस्टर चेकअप आहेत की ते मुंडा आदिवासींची भाषा ते केअरफुली लढतात. पण तुम्हाला या आदिवासींची फार सिंपती दिसते मिस्टर अमूल्य. नसावी का सर? Mr. Amulya, ask him why does he instate the Mundas? I don't instate them. अच्छा, तुला तर इंग्रजी येत आहे. म्हणजे माझ्या फाईलमध्ये या गोष्टीची नोंद नाही की काय? हा, त्यात लिहिल्याच्या लिटिल येत आहे. ते लिहिलेलं बरोबर आहे. मग डॉक्टर अमूल्य काय म्हणाले की इंग्रजी आणि मुंडारी जाणणारा ट्रान्सलेटर नेमा म्हणून? बरोबर सांगितलं त्यांनी. अरे पण तुला तर इंग्रजी येत आहे. माझ्या एकट्यावर खटला व्हायचा आहे की काय? 400 ते 500 मुंडा कैदेत आहेत. त्यांना थोडीच येते इंग्रजी. सरकारला तू काय केलास? काय केलं मी? तू मुंडांना भडकावलास. मी त्यांच्याशी देवाधर्माच्या गोष्टी बोललो. देवा धर्माच्या गोष्टी बोलणारा तू कोण? मी त्यांचा भगवान. तुला स्वतःला माहिती आहे ही गोष्ट खरी नाही. मग काय खरंय? तू भगवान नाहीस. तू त्यांच्याशी देवा धर्माच्या गोष्टी बोलत नाहीस. यू प्रोव्हेड देम टू डिस्ट्रॉय द रूल्स. आय एम प्रेचर्स द रिलिजन ओनली. मग तुला अटक करून तुरुंगात काय आणून टाकलंय? येशूला नव्हते टाकले तुरुंगात. त्याच्यावर नाही झाला खटला. त्याला मृत्यूदंड मिळाला नाही. अरे डोकं फिरलंय तुझं, डोकं फिरलंय. यू आर नॉनसेन्स. यू आर फुल. हा काही माझ्या युक्तिवादाचा जवाब नव्हे. तुझ्या प्रश्नांचा जबाब द्यायला मी काही बांधलेला नाही. मग आपण चर्चा करायची तरी कशाला? मी प्रश्न विचारतो, तू उत्तर द्यायचीस. मीही काही उत्तर द्यायला बांधलेला नाही. तू आदिवासींच्या जंगलाचा हक्काचा प्रश्न उठवून सारा खंड बंद करावलास, आंदोलन केलंस. उत्तर द्यायला मी बांधलेला नाही. तुझ्यावर खटला होईल. ठीक आहे. सगळ्यांना सगळं काही सिद्ध होईल. ठीक आहे. मुंडा आदिवासींना कळून चुकेल की तू बनवाबनवी करतोयस. ठीक आहे. तुझी बाजू मांडायची असेल तर तुला वकील मिळेल. वकील? हा, ब्रिटिश न्यायव्यवस्था अगदी चोख असते. काटेकोर आणि न्यायसंगत. वादी आणि प्रतिवादी दोघांनाही वकील देता येतो. मला वकील नको. Why not? वकील दिला तरी आदिवासींच्या कपाळी शिक्षाच येते. हे जन्मभर पाहत आलोय मी. वकील न देऊन काय होतंय हे पाहायचंय मला. वकील दिला काय आणि न दिला काय, परिणाम एकच व्हायचा असेल तर वकील करू कशाला? Look at him, अमूल्य बाबू, look at him. रास्कल. थांब तुला आता आरोपीच्या पिंजऱ्यातच उभा करतो. आता कुठे आहे मी? राजमहालात. थांब, तुझी भोंदूगिरी सगळ्यांना दाखवून देतो. भोंदू? कोण भोंदू? तुम्ही की मी? न्यायाच्या गप्पा मारायच्या पण प्रत्यक्षात मात्र हिंस्र श्वापदांनाही लाजवेल असा अत्याचार करायचा. तरीही तुम्ही भोंदू नाही. मी मात्र माझ्या अडाणी अज्ञानी आदिवासी बांधवांचा लढा उभारण्यासाठी भगवान बनलोय. तर मी ढोंगी
भोंदू. अरे अरे मी भगवान म्हणजे कोण्या ईश्वराने पाठवलेला देवदूत नव्हे किंवा देवाचा पुत्रही नव्हे. मी भगवान म्हणजे माझ्या आंधळ्या पांगळ्या मुक्या बहिऱ्या गरीब आदिवासी माणसांच्या हक्काचा लढ्याचा नेता. एवढाच माझ्या भगवानाचा अर्थ. वेगळा किंवा तुमच्या सोयीचा अर्थ लावून पुन्हा माझ्या माणसांना अंधकारात लोटू नका. अरे अरे याच्याकडे लक्ष द्या. आचार्य बिचारी पडणार नाही याची काळजी घ्या. शॅबिट, हाऊ प्राऊडी, हाऊ प्राऊडी. बिरसा, बिरसा तू मला ओळखला नाहीस? कशाला ओळख देऊ? मी तुझा मित्र म्हणून. कोण कोणाचा मित्र असतो? बिरसा, मी तुला म्हणालो होतो की आयुष्याच्या वळणावर आपली कुठेही भेट हो. मी तुझा मित्रच असेल. आठवते तुला? आठवते. म्हणूनच मी ओळख दिली नाही. म्हणजे तू माझा मित्र आहेस हे या उलट्या काळजाच्या गोऱ्या लोकांना कळलं तर उगीच तुझ्यावर संकट येईल. म्हणून मी ओळख दिली नाही, एवढंच. पण तू आता माझ्या दूरच राहा. पण का? अरे तू आजारी पडू नये अशी दक्षता घ्यायची स्पेशल ड्युटी दिली आहे मला. स्पर्श करू नकोस मला. तू पण दिकू बनलायस. नाही रे बिरसा, नाही. तू पण दिकूच. बिरसा, बिरसा मी तुझा मित्र. कशासाठी दिकू बनलायस खरं सांग. खावे प्यावे, चांगले कपडे घालावे, पालखीत बसावे, टमटमधून हिंडावे, रायसाम व्हावे, बडा आसामी व्हावे म्हणून. नाही बिरसा. माझ्या बरोबर यापुढे भाषण करू नकोस. तुला माहित होता तो बिरसा आता संपला. मी ओळखत होतो तो अमूल्यही आता नाही. नाही बिरसा, मी तोच अमूल्य आणि तोच बिरसा. कधीतरी तू दिगंत कीर्ती मिळवणार आहेस हे मी तेव्हाच ओळखलं होतं. एक काम करशील? तुझे काम? बोल की, कोणते काम करू बिरसा? घसा कोरडा पडलाय, पाणी पाजतोस? पाण्यासाठी एवढी विनंती का रे? अरे या पाण्यावरही आता माझा अधिकार राहिला नाही. स्टार्ट द प्रोसिडिंग. बिरसा सुगाना व त्याचे सर्व साथीदार हजर करा. बिरसा सुगाना व त्यांचे सर्व साथीदार हाजीर हो. धरती आबा. बिरसा भगवान की जय. बिरसा भगवान की जय. बिरसा भगवान की जय. ऑर्डर ऑर्डर. व्हॉट्स युअर नेम? तुझे नाव काय? आत्ताच तर माझ्या नावाचा पुकारा झाला. जोर जोरात पुकारा झाला. ऐकला नाही का तेव्हा? ऑर्डर ऑर्डर. दिस इज अ प्रोसिजर ऑफ अवर कोर्ट. इथे प्रत्येकाला नाव सांगावेच लागते. व्हॉट अ वंडरफुल प्रोसिजर. आधी आरोपीला नाव घेऊन आत बोलवायचं आणि आत आल्यावर पुन्हा त्याचं नाव विचारायचं. इतकी माणसाची विटंबना करणारी दुसरी कोणती पद्धत नसेल. ते काहीही असो, हे असेच चालू राहणार. तुझे नाव काय? बिरसा सुगाना. म्हणा. देवाची शपथ खरं सांगेन, खोटे सांगणार नाही. आदिवासी खरंच बोलतात, खोटे बोलत नाहीत. आदिवासींना कोणत्याही देवाची शपथ घ्यावयाची गरज नाही. But this is a procedure of our court. You must take oath of any god. मग मीच भगवान आहे. मला कोणत्याही देवाची किंवा देवाच्या पुत्राची शपथ घ्यावयाची गरज नाही. तू ईश्वराला मानित नाहीस काय? नाही, मी कोणत्याही ईश्वरीय संकल्पनेला मानित नाही. Why not? ईश्वर हा सर्वांचाच पिता आहे. अच्छा,
म्हणजे आपण सर्व त्या परमपित्याचे पुत्र आहोत तर ऑल राईट, एकदम बरोबर. जर आपण सर्व त्या परमपित्याचे पुत्र आहोत, तो सर्वांचा बाप आहे, तर मग बाप आपल्या पुत्रांशी असा का वागतो? एक पुत्र राजमहालात लोळतो तर दुसऱ्या पुत्राला झोपडीही मिळत नाही. एक पुत्र रोज मिष्ठान्न खातो तर दुसरा पुत्र भुकेने तडफडत मरून जातो. बाप आपल्या दोन पुत्रांमध्ये एवढा भेद करतो का? माझ्या माणसांशी असा अमानवीय भेदाभेद करणाऱ्याला मी माझा बाप म्हणू काय? ईश्वर म्हणू काय? असाच जर तुमचा ईश्वर असेल तर मी त्याची शपथ घेऊ कशाला? But oath is a must. Barrister Jacob, you tell him. Honorable Magistrate, oath is a must, but we have some provision in Constitution according this situation. What is provision? One provision is, आरोपीची ज्यावर श्रद्धा असेल तो त्याची शपथ घेऊ शकतो, अशी व्यवस्था आहे. तुम्हीच सांगा त्याला शपथ घ्यायला. बेसा, तुझी ज्यावर श्रद्धा असेल तू त्याप्रमाणे शपथ घेऊ शकतो, अशी ऑनरेबल मॅजिस्ट्रेटने परवानगी दिली आहे. बिरसा भगवान की जय. बिरसा भगवान की जय. बिरसा भगवान की जय. ऑर्डर, ऑर्डर. ब्रिटिश सरकारने आणि भिकूंनी मिळून बळकावलेल्या माझ्या जल, जंगल, जमिनीची शपथ घेऊन सांगतो, मी जे काही बोले खरं बोले, खोटे बोलणार नाही. तुमच्यावर कोणते आरोप आहेत? हेही तुम्हाला माहित नाही, तेही आम्हीच सांगायचं. ऑर्डर, ऑर्डर. आर यू रिबेलियन? तुम्ही बंडखोर आहात? नाही, आम्ही आमचे हक्क मागितले. त्यासाठी तुम्ही जाळपोळ केली? खोटा आहे मिलॉर्ड. यांना यातलं काहीच ठाऊक नाही की त्यांना तुरुंगात का डांबून ठेवले आहे. त्यांच्यावर कोणताही चार्ज नाही. दिशी स्ट्रीटफेलचा एक मात्र रिपोर्ट आणि त्यातही त्यांनी असे म्हटले आहे की यांचा बंडाशी संबंध असावा असे वाटते. इन्क्वायरी करता त्यांना ताब्यात घेतले असावे. इन्क्वायरी करता एवढ्या लॉंग पिरियड पर्यंत त्यांना पोलीस कोठडीत डांबून ठेवायचं. सर, त्यांना बेल मिळेल? त्यांना बेल मिळणार नाही. मग बाकीच्या बद्दल काय म्हणणे आहे आपले? प्रत्येकाला 100 रुपयांचा जामीन द्यावा लागेल. प्रत्येकाला? एव्हरी एज? हाऊ इज पॉसिबल सर? मिलॉर्ड, 100 रुपये त्या गरीब गुंडा आदिवासीसाठी केवढी मोठी रक्कम होती याची आपल्याला कल्पना आहे. ही माणसं एक वेळचं जेवण मोठ्या मुश्किलीने करतात. रात्री पोटाला फडकं बांधून झोपतात. कुठून आणणार ते 100 रुपये? एक आणा मजुरीने काम करणाऱ्या माणसांना पूर्ण आयुष्य गेलं तरी 100 रुपये कमावता येणार. याचा अर्थ मी असा नव्हता की ही माणसं जामिनीचे 100 रुपये भरू शकणार नाही आणि त्यांना या आयुष्यावर या तुरुंगातून सुटकाही होणार नाही. मिस्टर जेकब, आय आस्क सम क्वेश्चन टू अॅक्यूज. मी आता आरोपीला काही प्रश्न विचारतो. शुअर सर, विचारा. तुम्ही जंगलात एन्क्रोचमेंट केले? नाही, ते जंगल आमचं आहे. तुम्ही जाळपोळ केली? नाही, आग आमचं दैवत आहे. तुम्ही मिशनवर हल्ले केले? नाही, आम्ही आमची जागा मागितली. हा तुमचा अपराध आहे. या अपराधाबद्दल तुमच्यावर खटला चालवण्यात काय योगदान? खटला, अपराध. आमचा अपराध तुम्हाला दिसला, पण तुमचा? पहिल्यांदा तुम्ही आमच्या जंगलावर अतिक्रमण केलं. पहिल्यांदा तुम्ही आमच्या जमिनी बळकावल्या. पहिल्यांदा तुम्ही आमची गावे ताब्यात घेतली, आम्हाला बेघर केलं. पहिल्यांदा तुम्ही आमच्यावर हमले केले, आमची हजारो माणसे मारल्या गेली. मग अपराधी कोण? कुणावर खटला चालला पाहिजे? आम्ही अरण्यात शांतपणे जीवन जगत होतो. कधी झुडपाझुडपातून सशाबरोबर लपाछपीचा खेळ खेळायचो, तर कधी हरणाबरोबर धावण्याची शर्यत लावायचो.
कधी झुरझुरणाऱ्या झऱ्याचं निर्मळ पाणी प्यायचो, तर कधी त्याच्याच सुरात सूर मिसळून मुक्तपणे गाणे गायचो. उंच वृक्षासारखी उन्नत आमची मस्तक, फळा फुलांनी रसरसलेलं अरण्यच आमची फळबाग आणि फुलबाग होती. ती आज अरण्याच्या हिरव्यागार कुशीत आमचा उदय आणि अस्त. पहिल्यांदा आम्ही जंगल साफ केलं आणि धरतीच्या उरात नांगर चालविला आणि शेतीला आरंभ झाला. पहिल्यांदा आम्ही नदी काठावर घरे उभारली आणि आदिम संस्कृती निर्माण झाली. आकाशात उंच भरारी घेणाऱ्या स्वच्छंदी पक्षाचा कायदा आम्ही आमच्या जीवनात अंमलात आणला. कधी वादळाशी झुजत तर कधी वनव्यांनी होरपळत आम्ही आमचा जीवन मार्ग काढत आलो. कधी शक्तीने वाघाचा जबडा फाडला तर कधी युक्तीने आळा धरून सिंहाच्या पाठीवर स्वार झालो. असा जीवन संघर्ष लढत आलो आम्ही. तुम्ही आलात आणि आम्ही कष्टानं उठवलेली जमीन ताब्यात घेतली. आम्ही वसवलेल्या गावातून आम्हालाच हुसकावून लावले. आम्ही बिनतक्रार अरण्याचा दुसरा कोपरा शोधला, कारण मायबाप सारच आमचं अरण्य होत. पण तिथूनही आम्हाला हुसकावून लावलं. आम्ही जाब विचारायला उभे झालो तर ब्रिटिशांचा कायदा आमच्या पुढे ठेवण्यात आला. म्हणे या जागेची नोंद झाली, म्हणे या जंगलाच्या सीमा ठरल्या. अरे आम्ही या पृथ्वीचे आदिम. आम्ही जर तेव्हापासून सीमा ठरवत गेलो असतो, नोंदी करत गेलो असतो, तर काय ही सारी पृथ्वी आमच्या मालकीची झाली असती. तुम्ही आमच्या जागेवर कंपाऊंड केलं, ती जागा तुमची झाली आणि आम्ही त्या जागेचे मालक बेघर झालो. आमचा गुन्हा एवढाच, आम्ही त्या जागेला कंपाऊंड करत बसलो नाही. आम्ही समजलो सारेच मानव या धरतीचे लेकर, साऱ्यांचा समान अधिकार. म्हणे कायदा केला. अरे कोणी केला हा कायदा? मूठभर लोकांनी त्यांच्या हितासाठी. त्या कायद्यात या जंगलात हजारो वर्षापासून राहणाऱ्या आदिम माणसांच्या भावभावनांचा, त्यांच्या नैसर्गिक अधिकाराचा विचार केला कधी? मिलॉर्ड, यांच्या अंतःकरणात उठलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याकडे. ते मला सांगता यायचे नाही, पण कायदा आदिवासी आणि गैर आदिवासी असा भेद करत नाही. महोदय, ते सांगायची गरजच नाही. आपल्या कृतीवरून ते स्पष्ट दिसत आहे. म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? व्हॉट आर यू से मिस्टर जेकब? स्पष्ट आहे महोदय, व्हेरी क्लिअर. ज्यांच्यावर कोणतेही आरोप नाही अशी शेकडो निरपराध माणसं या तुरुंगात गेल्या 5 महिन्यापासून खितपत पडली आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा खटला उभा केला नाही किंवा त्यांना साधे मॅजिस्ट्रेट पुढे सुद्धा उभे केले नाही. आणि पोलीस महाशय आता 5 महिन्यानंतर अर्ज करतायत की या गरीब माणसावर आणखी काही आरोप लावायचे आहे म्हणे. आणि तात्काळ आपण तो अर्ज स्वीकारला. कार्यालयात बसून तयार केलेल्या एका डीसीच्या खोट्या रिपोर्टवरून तुम्ही शेकडो माणसांना तुरुंगात डांबून ठेवलं. यावरून आपण बाय प्लॅन न्याय व्यवस्थेचा अपमान करीता असे जर मी म्हणालो तर ती चूक ठरणार नाही. मिस्टर जेकब, आपल्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल. येस मिलॉर्ड, आय एम रेडी. आय विल प्रूव्ह इट. कोण कोर्टाचा अपमान करीत आहेत ते? कोर्ट इज adjourned until 22 June. बिरसा, वकील साहेब, का झगडत आहात तुम्ही आमच्यासाठी? मी तुमच्यासाठी झगडत नाही. मी झगडतो मानवी अधिकारांसाठी. फॉर ह्युमन राईट. ही ब्रिटिशांची न्याय व्यवस्था मानवी अधिकार बहाल करेल? नो, नेवर. इथे तर डेलिबरेटली मिसकॅरेज ऑफ जस्टिस होत आहे. जाणून बुजून न्यायाची हत्या. तरी लढतो म्हणता? सर, तू या जंगलाला आग लावलीस आणि सारे जंगल पेटून उठले. नाऊ बिरसा इज ए फोर्स. बिरसा एक ताकद आहे. बिरसा, तुझ्या लडाखच्या अरण्याशी त्यांच्या काळजातली जखमावर हुंकार घातलीस आणि मानवी अधिकाराचा लढा उभा केला.
यू रिवोल्ट फॉर द फंडामेंटल ह्युमन राईट्स अँड इंग्लिश गव्हर्नमेंटला हादरवून सोडलं. तोच लढा, तुझाच लढा लढतोय मी. आय विल फाईट अगेन ब्रिटिश गव्हर्नमेंट. तुमचे उपकार मी कसे फेडू? मी कोणत्याही मानव जातीवर उपकार करीत नाही. मी एक माणूसच आहे. आय विल कम अगेन. मी पुन्हा येईन 22 जूनला पूर्ण तयारीनिशी. सरकार काय मूर्ख आहे? त्यांच्यावर हल्ला करणाऱ्याला शहशाला मग सोडून देते. बट बॅरिस्टर जेकबनी आपल्या मॅजिस्ट्रेट साहेबांना घाव फोडला हे मात्र खरे. त्या अडाणी बिरसाने निरुत्तर केले. बट मिस्टर जनरल अँडरसन, जर पुढच्या 22 जूनला बिरसा आणि बॅरिस्टर जेकब कोर्टात हजर. बट यू डोंट केअर. बट व्हॉट अबाउट आवर प्लॅनिंग ऑफ द डे? Our planning is success. What? Yes, 101% success. How? आपल्या ठरल्या प्लॅन प्रमाणे मी 5 जूनच्या रात्री देशाच्या कोठडीत गेलो. त्याला असा एक इंजेक्शन दिलं की तो 2-4 दिवसात मेल्याशिवाय राहणार नाही. He will definitely die. त्याचं मरण आवश्यक आहे. अरे लोकांचा विश्वासच बसत नाही की बिरसा एक सामान्य मुंडा आहे. म्हणून तर आपण त्याला आपल्या जीवावर उदार होऊन पकडलंय. पकडून जेलमध्ये टाकल्यावर तरी त्याचा लोकांवर विश्वास उडेल असं वाटलं होतं. पण नाही, अजब घडत आहे. रिअली बिरसा इज अ ग्रेट. जंगलात राहणारा एक अशिक्षित अडाणी आदिवासी कुटुंबात जन्मलेला 25 वर्षाचा तरुण जंगलात फिरतो काय, पहाडावर मिटिंगा घेतो काय आणि साऱ्या आदिवासींना आपल्या अधिकारांसाठी पेटवून ठेवतो. तेही इतक्या कमी वेळात. ही अद्भुत गोष्ट आहे. परंतु इंग्रज सरकारच्या दृष्टीनं त्याचं जिवंत राहणं सोयीचं नाही. पण मिस्टर जेलर, तुम्ही बिरसाच्या मरणाचं कारण काय सांगणार? सांगू काहीतरी. व्हॉट अबाउट थिंक कॉलरा? यस, कॉलरा इज अ प्रॉपर रिझन. घात झाला रे, घात झाला. या गोऱ्या चमडीच्या हरामखोरांनी काय टोचलंय माझ्या रक्तात. मला काही दिसत नाही. पोटातली आतडी बाहेर पडल्यासारखी वाटते. अंगातलं रक्त आटवून गेले. संपली माझी जीवन यात्रा, संपली. पण हरामखोरांनो, तुम्ही भ्रमात राहू नका. मी संपलो म्हणजे माझं उलगुलान संपेल असं समजू नका. ही लढाई आहे माणसाच्या मूलभूत हक्काची. ही लढाई आहे नैसर्गिक अधिकाराची. ज्यांनी माणसाच्या नैसर्गिक अधिकारावर आघात केला ते मानवजातीचे अक्षम्य गुन्हेगार आहेत. ही लढाई त्या
अमानुष्य विरुद्ध ही लढाई सत्याची, न्यायाची, मानवाच्या मुक्तीची. म्हणून हिला अंत नाही. तुम्हाला वाटत असेल एका बिरसाचा अंत झाला म्हणजे ही लढाई आम्ही जिंकलो. नासमज आहात तुम्ही. तुम्हाला ही लढाई कधीच जिंकता येणार नाही. कारण सत्याला पराभव नसतो. सत्य कोणालाही जिंकता येत नाही. एक बिरसा गेला तरी आदिमांच्या घराघरात लाखो बिरसा पैदा होतील. अरे अरे माझ्यासारख्या एकाच बिरसाने तुम्हाला हैराण करून सोडले. जेव्हा जेव्हा घराघरातून लाखो बिरसा येतील तेव्हा काय कराल? माझं मरण हे सांगून जाईल माझ्या माणसांना. मी माझ्या लोकांना लढाईची सर्व शस्त्र दिली आहेत. लढण्याचे सारे हत्यार दिले आहेत. ही लढाई थांबणार नाही. उलगुलानाला अंत नाही. उलगुलानाला अंत नाही. उलगुलानाला अंत नाही. बिरसा 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 इज डाय. गेल्या 4-5 दिवसापासून त्याची तब्येत ठीक नव्हती. हे तुम्ही जाणताच अमूल्य बाबू. जाणतो, चांगलेच जाणतो. काय बिरसाचं मरण का, कशासाठी चांगलेच जाणतो. माझे ओठ शिवलेत मिस्टर अँडरसन. पण बिरसाच्या मरणाचं कारण येणारा काळ नक्कीच विचारेल. कारण स्पष्ट आहे. कॉलरा. कॉलरा? बिरसाने बाहेरचं काहीही खाल्लेलं नाही. एक घोटभर पाणी सुद्धा कुठे पिला नाही. मग कॉलरा कसा? बर, मृताच्या अंत्यसंस्काराविषयी काही सूचना? पोलीस कोठडीत बिना चौकशी अटक असलेला एखादा कैदी एकाएकी कॉलराने मेला तर काय करतात? तेच करायचे. पण सर, मुंडा आदिवासींच्या भावनाचा काही विचार? हा काही राजकीय कैदी नाही किंवा कोणत्याही प्रकारची पेशंट केस आहे. या देशातल्या जंगलातल्या राहणाऱ्या कोट्यवधी माणसाच्या मूलभूत हक्काची लढाई लढलेला बिरसा राजकीय कैदी नाही. पण मला तसे दाखवायचे नाही. मी सांगतो तेवढं करा. ऑलरेडी सर. आणखी काय? त्याच्या भावाने कनू मुंडाने मुखाग्नी द्यावा का? ओ नो, बिलकुल नाही. एका दुसऱ्याने जरी त्याचा अंत्यसंस्कार पाहिला तरी नाना प्रकारच्या अफवा उठवतील. मध्ये मोठ्या सन्मानाने बिरसाला अग्नी दिला तेव्हा अमुक चमत्कार झाला, तमुक अलौकिक घटना घडली. आता मी कुठल्याही दंतकथा ऐकून घेणार नाही. त्याचे अंत्यसंस्कार तुरुंगातल्या भंग्याकरवी करून घ्या. त्यावेळी एकही बिरसाईत हजर असता कामा नये याची खबरदारी घ्या. बॅरिस्टर जेलरला हे बिलकुल करता कामा नये. नाही तर जेलरनी मृतदेहाचा अपमान केला म्हणून बोंबा ठोकत फिरतील. सर,
9 जून 1900 सकाळी 9:10 बिरसा मरण पावलाय. सर, मी अंत्यसंस्काराची वेळ विचारतोय. ओ, अंधार पडू द्या, आणखीन अंधार झाल्यावर. मी हजर राहू का? नाही, हा माझा हुकूम आहे. राईट सर. जा, सर्व कैद्यांना घेऊन या. पावले त्यांना, जे ज्याला भगवान समजतात तो एक साधारण मुंडा माणूस आहे आणि मरून पडला इथं लावारीच्या सारखा. जा. बिरसा, हटाव, हटाव. पहा, नीट पहा. हा सुगाना मुंडाचा पोरगा बिरसा बनून पडलाय. हा भगवान नाही, जंगलातल्या देवानं जनावरासारखा भरून पडलाय. उलट्या जुलाब झाले, रक्त ओकू ओकू मिळाय. आता तरी विश्वास पटलाय का? हा भगवान नाही, ज्या जिभेच्या जोरावर तो लोकांना उल्लू बनवत होता, ती जीभ पार कोलमडून पडली. पहा, पहा, हा बिरसा नाही. नाही, नाही, हा हा बिरसा नाही. बिरसाला मरण नाही, बिरसाला मरण नाही. अरे अरे, आम्ही या अरण्यात मुख्या बैऱ्यासारखे जगत होतो. कोणी यावं आमच्यावर राज्य करावं. आम्ही अतिशय कष्टाने उभा केलेला संसार एका क्षणात नष्ट करावा. आम्ही पुन्हा रानोमाळ भटकावं, नव्या वस्त्या उभाराव्यात, नवीन स्वप्न पाहावीत. असंच होत गेलंय वर्षानुवर्ष. आमच्या डोळ्या देखत आमचं सर्वस्व हिरावून देत होतं, पण आम्हाला दिसत नव्हतं. आमच्या जिवंत माणसांना एखाद्या मृत कलवरासारखं वंड्यात फेकून दिल्या जात होतं, पण त्याचा आक्रोश आमच्या कानावर आदळत नव्हता. हृदय फाटून जावे एवढे धाव आमच्या कैदावर, पण ओठातून एक शब्दही निघत नव्हता. कारण आम्ही मुख्य बैरे आंधळे होतो. या 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 बिरसाने आम्हाला डोळे दिले, कान दिले आणि वेदनाच्या हुंकाराची जीभ दिली. लाखो माणसं आपल्या पायावर उभी केली आपल्या अधिकाराची लढाई लढण्यासाठी. तो बिरसा मरूच कसा शकतो? तो बिरसा मरूच कसा शकतो? नाही, बिरसाला मरण नाही, भगवानाला मरण नाही, उलगुलानाला अंत नाही.